हाय हॅलो नमस्ते. आज उपवास सोडण्यासाठी मी एक झकास अशी रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे काळ्या गरम मसाल्यातील ह्या शेवग्याच्या शेंगा. इतक्या छान बनतात ना. आणि काळी मसाल्याची भाजी म्हटलं की इंद्रायणी तांदळाचा भात तर बनतोच. हे बघा, त्यासाठी जवळजवळ ह्या अर्धा किलो एवढ्या शेंगा कट करून घेतल्या आहेत आणि त्या अगदी स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत. मी ह्या शेंगा भाजीच्या ग्रेव्हीमध्येच शिजवून घेते. तुम्ही ह्या सेपरेट अशा शिजवून नंतर भाजीमध्ये ॲड केल्या तरीही चालू शकतं. त्यासाठी मी आता काळा मसाला बनवायचा आहे, तर साहजिकच आहे मी कांदा काळा भाजून घेणार आणि त्यासाठी 2 मोठे आणि 1 छोटासा कांदा मी घेतला आहे. आमच्या भाजीसाठी तेवढा पुरेसा आहे. नंतर त्याला मी गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलं अगदी काळा होईपर्यंत. आणि इथे अर्धी वाटी एवढं खोबरं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मी कढईमध्ये छान डार्क ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घेणार आहे. आता बघा, आपलं हे खोबरंही मस्त भाजून रेडी आहे. इथे मी 7-8 हिरवी आणि लाल मिक्स अशा मिरच्या आहेत त्या घेतल्या आहेत. आणि हे बघा, कांदाही मस्त काळा कुळकुळीत झाला आहे. ह्या काळ्या झालेल्या कांद्यामुळेच भाजीला मस्त काळा रंग येतो आणि खोबऱ्याचाही रंग मस्त डार्क ब्राऊन झालेला आहे. आणि खूप सारी मोठमोठ्या काड्यांसहित ही कोथिंबीर आहे. भरपूर अशी कोथिंबीर मी मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. आणि इथे मी घेतले आहे 1/4 वाटी एवढी ही रोस्टेड चना डाळ. आणि हे सगळं बघा मी छान थंड होऊ दिलं आणि नंतर मिक्सर जारमध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकून मी ह्या मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली. एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. हे बघा, मस्त अशी ही कांदा वगैरे मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे. रंग बघा किती छान आला आहे ह्या मसाल्याला. मस्त काळा आणि कोथिंबीरमुळे हिरवाही रंग आलेला आहे. आता नंतर मग मी काय केलं, कढईमध्ये तेल घेतलं आणि लक्षात ठेवायचं, काळ्या मसाल्याच्या भाजीला मोहरी किंवा जिरे असा ह्याचा कसलाही तडका आपण देत नसतो. त्यामुळे चव जरा बिघडते. मोहरी किंवा जिऱ्याची फोडणी इथे द्यायची नाही, हे लक्षात ठेवायचं. तर तेल गरम झालं की आपण ही तयार करून घेतलेली कांदा, खोबरं, कोथिंबीर वगैरेंची पेस्ट मी तेलामध्ये टाकून घेतली. त्यानंतर 2 चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट मी ह्यामध्ये ॲड केली आणि अद्रक लसूणचा कच्चा वास निघून जाईपर्यंत ते ह्या कांद्याच्या पेस्टमध्ये खूप छान आणि निवांत असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इतकी टेस्टी बनते ना ही भाजी आणि सगळा फ्लेवर हा छान आपल्या होममेड मसाल्याचा ह्यामध्ये असतो. आणि हे बघा, खूप छान हा मसाला व्यवस्थित आणि निवांत परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूणची पेस्टही छान परतली गेली पाहिजे. त्यानंतर मी ह्यामध्ये ॲड केलं जवळजवळ 1.5 मोठा चमचा एवढी धने पावडर, अर्धा चमचा एवढी भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, अगदी थोडीशी हळद ॲड केली. आणि त्यानंतर हळदीने कलर खूप छान येतो भाजीला. आणि त्यानंतर मी इथे ॲड केला हा माझा होममेड गरम मसाला. तो जवळजवळ मी 2 चमचे एवढा ॲड केला. आणि हे सगळे मसाले कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित परतवून घेतले. मसाल्याला बिलकुलही कच्चा वास किंवा कच्चा फ्लेवर राहता कामा नये. त्यासाठी अगदी कमी गॅसवर आपण मसाला परतून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला ॲड केला. कोणत्याही ब्रँडचा कांदा लसूण मसाला तुम्ही ॲड करू शकता. मसाल्यांचा जो तुमचा लाडका ब्रँड आहे त्याचा मसाला, कांदा लसूण मसाला इथे ॲड करायचा. आणि त्यानंतर मिक्सर जार धुवून मी इथे पाणी ॲड केलं, म्हणजे मसालाही जळण्याची शक्यता कमी असते आणि मिक्सर जारला लागलेला मसालाही वाया जात नाही. नंतर मग मी ह्यामध्ये मीठ ॲड केलं. मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे. तुम्ही जर मीठ टाकून शेंगा अगोदरच शिजवून घेतल्या असतील
तर मात्र इथे मसाल्यामध्ये मीठ बेताचंच ॲड करायचं. ती गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायची, कारण भाजी तयार करताना आपण वेगवेगळ्या स्टेजवर त्यामध्ये मीठ ॲड करत असतो. आता इथे बघा, मी ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ह्या मसाल्यामध्ये ॲड केल्या आणि शेंगाही मसाल्यामध्ये एकदम छान परतवून घेतल्या. अगदी निवांत शेंगा ह्या मसाल्यामध्ये मिक्स व्हायला हव्यात आणि शेंगांना मसाला हा प्रत्येक शेंगला व्यवस्थित लागला पाहिजे, असा व्यवस्थित परतवून घ्यायच्या ह्या शेंगा. आणि हे बघा, आपल्या शेंगा मसाल्यामध्ये छान परतल्या गेल्या आहेत आणि मी ही भाजी आता उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे, कारण मी शेंगा ह्या भाजीमध्येच, ह्या ग्रेव्हीमध्येच शिजवून घेणार आहे. ग्रेव्हीला ह्या शेंगांचा अर्क इतका छान उतरतो ना, फक्त हेच कारण आहे की मी ह्या ग्रेव्हीमध्येच शेंगा शिजवून घेते. हे बघा, मी इथे जवळजवळ 1.5 ग्लास एवढं उकळतं पाणी ह्यामध्ये ॲड केलं आहे आणि यामध्ये शेंगा कशा झटपट अशा शिजल्या जातात. त्यानंतर मी बारीक कट केलेली कोथिंबीरही यामध्ये ॲड करणार आहे आणि मस्त अशी बघा बारीक कट केलेली कोथिंबीर मी इथे ॲड करून घेतली आणि हे सगळं पुन्हा मिक्स करून घेतलं. त्यानंतर मस्त झाकण ठेवून शेंगा ही भाजी छान निवांत शिजू दिली. एक 10-15 मिनिट्समध्ये आपली शेवग्याच्या शेंगांची मस्त मसालेदार भाजी एकदम छान रेडी होते. शेंगाही मस्त शिजतात आणि एकीकडे छान छान इंद्रायणी तांदूळाचा भात लावला आहे आणि हे बघा, आपली भाजी किती छान दिसते आणि टेस्टीही तेवढीच बनते. तर हॉटेलला जाऊन जी शेवगा हंडी हा प्रकार आपण खातो ना, तो हाच तर आहे. मग ही रेसिपी सर्वांनी नक्की ट्राय करा. घरात शेवगा हंडी मस्त मस्त बनवा, छान छान खा, खूप सारा छान व्यायाम करा, आनंदी, सुखी आणि समाधानी रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.